डिसेंबर 1941. इतिहासातले काही निर्णय इतके विनाशकारी असतात की ते वेडेपणा वाटतात. पर्ल हार्बरवरचा हल्ला हा त्यातलाच एक. पण हा निर्णय फक्त आक्रमकतेतून आलेला नव्हता. तो एका हताश राष्ट्राने अस्तित्वासाठी खेळलेला एक अत्यंत धोकादायक जुगार होता. या हल्ल्यामागे एक असा विरोधाभास दडलेला आहे जो आपल्याला थेट जपानच्या त्यावेळच्या अस्तित्वाच्या लढाईत घेऊन जातो. आणि हे धक्कादायक शब्द बघा, हे कोणा समीक्षकाचे नाहीत. हे शब्द आहेत त्या माणसाचे ज्याने स्वतः या हल्ल्याचं नियोजन केलं होतं, ॲडमिरल इसोरोकू यामामोटो. त्यांना हे अगदी स्पष्ट माहीत होतं की अमेरिकेसारख्या बलाढ्य देशासोबत जास्त काळ युद्ध चाललं तर जपानचा पराभव निश्चित आहे. मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की जर शेवट माहीत होता तर मग असा हल्ला करायचाच का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जपानच्या इतिहासात जवळजवळ 100 वर्ष मागे जावं लागेल. चला तर मग या निर्णयामागील कारणांचा शोध घेऊया. तर गोष्ट सुरू होते 19व्या शतकाच्या मध्यात. जपान अशा एका वळणावर उभं होतं जिथे त्यांच्यासमोर फक्त 2च पर्याय होते. एकतर पाश्चात्य देशांसारखं बदलायचं आणि शक्तिशाळी बनायचं, नाहीतर त्यांच्या वसाहती बनून आपलं अस्तित्व गमवायचं. तिसरा मार्गच नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर बलाढ्य चीनची काय अवस्था झाली होती हे दिसत होतं. अफू युद्धानंतर पाश्चात्य शक्तींनी चीनला अक्षरशः ओरबाडून काढलं होतं. यालाच ते शताब्दीचा अपमान म्हणतात. जपानच्या नेत्यांना हे कळून चुकलं होतं की जर आपल्याला आपलं सार्वभौमत्व टिकवायचं असेल तर अमेरिकेच्या त्या काळ्या जहाजांनी दाखवलेल्या धोक्याला तोंड देण्यासाठी स्वतःलाच बदललं पाहिजे. आणि याच विचारातून सुरू झाली मेजी पुनर्रचना. 1868 मध्ये जपानने एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की पाश्चात्य देशांना हरवण्यासाठी त्यांचीच शस्त्र वापरायची. म्हणजेच त्यांचेच उद्योग, त्यांचंच सरकार आणि त्यांचंच लष्करी मॉडेल स्वीकारायचं, जेणेकरून त्यांच्या वसाहतवादालाच आव्हान देता येईल. बरं, जपानने पाश्चात्य देशांसारखं एक मोठं औद्योगिक इंजिन तर उभं केलं, पण ते चालवण्यासाठी जे इंधन लागतं त्याचं काय? या जलद औद्योगिकरणामुळे एक नवीन आणि खूप मोठी समस्या उभी राहिली: नैसर्गिक संसाधनांची प्रचंड भूक. जपान एक बेट असलेलं राष्ट्र, जिथे ना तेल होतं, ना लोखंड, ना रबर. आधुनिक अर्थव्यवस्था चालवण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आयातीवर अवलंबून राहावं लागत होतं. म्हणजे विचार करा, त्यांची संपूर्ण प्रगती एका नाजूक धाग्यावर टिकून होती. आणि ही संसाधनांची भूक भागवण्यासाठी जपानने तोच मार्ग निवडला जो पाश्चात्य देशांनी निवडला होता: साम्राज्यवादाचा. 1894 मध्ये कोरियासाठी चीनशी युद्ध, 1904 मध्ये संसाधनांनी भरलेल्या मॅन्चुरियासाठी रशियाशी युद्ध आणि 1937 मध्ये चीनवर पूर्ण हल्ला. ही सगळी युद्ध फक्त जमीन जिंकण्यासाठी नव्हती, तर आपल्या औद्योगिक इंजिनाला जिवंत ठेवण्यासाठी होती. जपानला वाटत होतं की ते पाश्चात्य देशांनीच तयार केलेल्या नियमांनी खेळत आहेत, पण त्यांच्या या विस्तारामुळे जग आणि विशेषतः अमेरिका खूपच अस्वस्थ झालं. आणि मग जगाने जो प्रतिकार केला त्यात जपान अशा फासात अडकलं जिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं. 1929 मध्ये आलेल्या जागतिक महामंदीने जपानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. त्यांची रेशीम निर्यात, जी परकीय चलन मिळवण्याचा मुख्य मार्ग होती, ती तब्बल 80% खाली आली. या आर्थिक संकटाने देशात मोठी अस्थिरता निर्माण केली. या आर्थिक संकटामुळे लोकांचा लोकशाही सरकारवरचा विश्वासच उडाला. आणि याचाच फायदा कट्टरतावादी लष्करी नेत्यांनी घेतला. त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. त्यांचा एकच युक्तिवाद होता: जपानला वाचवायचं असेल तर साम्राज्य विस्तार हाच एकमेव मार्ग आहे. त्यांनी थेट सम्राटाशी निष्ठा दाखवून नागरी सरकारला बाजूला सारलं. आणि मग त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली. जुलै 1941 मध्ये जपानने फ्रेंच इंडोचायनावर ताबा मिळवला. तिथून त्यांना रबर आणि तांदूळ यासारखी महत्त्वाची संसाधने मिळणार होती. जपानच्या या कृतीला अमेरिकेने शेवटची चेतावणी मानलं. त्यांनी ब्रिटिश आणि डच लोकांच्या मदतीने जपानवर संपूर्ण तेलबंदी घातली. हा तो निर्णय होता ज्याने बोलणीचे सर्व मार्ग बंद केले आणि युद्धाची ठिणगी ठाकली. 90%. विचार करा या आकड्यावर. जपान आपल्या गरजेच्या 90% तेलासाठी आयातीवर अवलंबून होतं. ही तेलबंदी म्हणजे जपानच्या औद्योगिक आणि लष्करी शक्तीसाठी मृत्यूच्या घोषणेसारखी होती. या तेलबंदीमुळे जपानची वेळ संपत चालली होती. त्यांच्याकडे जेमतेम 1.5-2 वर्षांपुरताच तेलसाठा शिल्लक होता. त्यानंतर त्यांची विमानं, जहाजं, रणगाडे सगळं काही जिथल्या तिथे थांबणार होतं. वेळ खूप वेगानं पुढे जात होती. 1941च्या त्या शेवटच्या काही महिन्यात जपान एका अशा कोढ्यात अडकलं होतं जिथे त्यांच्यासमोर फक्त 2च पर्याय होते:
एकतर अमेरिकेसमोर मानायचं आणि आपलं साम्राज्य वाढवणं थांबवायचं किंवा सर्वस्वपणाला लावून युद्ध करायचं. गंमत म्हणजे या काळात जपानच्या सरकारमध्येच 2 गट पडले होते. पंतप्रधान कोनोए यांच्यासारखे नेते तडजोड करायला तयार होते, अगदी इंडो चायनामधून सैन्य मागे घ्यायलाही. पण दुसरीकडे होते युद्धमंत्री हिडेकी तोजो आणि त्यांचे लष्कर. त्यांच्यासाठी चीनमधून माघार घेणं म्हणजे राष्ट्रीय अपमान होता, जो त्यांना अजिबात मान्य नव्हता. जनरल तोजो यांचे हे शब्द लष्कराची भूमिका अगदी स्पष्ट करतात. त्यांच्यासाठी कोणतीही सवलत किंवा माघार म्हणजे सरळ सरळ पराभव होता. आणि याच ताठर भूमिकेमुळे वाटाघाटीचे सर्व मार्ग बंद झाले. लष्कराच्या प्रचंड दबावाखाली वाटाघाटी निष्फळ ठरल्या आणि अखेर पंतप्रधान कोनोए यांनी राजीनामा दिला. त्यांची जागा घेतली जनरल हिदेकी तोजो यांनी. आणि त्या क्षणी जपानमध्ये शांततेची शेवटची आशाही संपली. युद्धाचा मार्ग आता निश्चित झाला होता. जेव्हा बोलणीचे सगळे दरवाजे बंद झाले तेव्हा जपानकडे फक्त एकच पर्याय उरला होता, लष्करी कारवाई. आणि या कारवाईची जबाबदारी आली ॲडमिरल यामामोटो यांच्या खांद्यावर, ज्यांना स्वतःला माहीत होतं की ते एका आत्मघाती मोहिमेवर निघाले आहेत. यमामोटो यांची योजना अगदी सरळ होती, पण तितकीच धाडसी. 1. जपानला टिकून राहण्यासाठी डच ईस्ट इंडीजमधलं तेल हवंच होतं. 2. हे तेल मिळवण्याच्या रस्त्यात अमेरिकेचा पॅसिफिक ताफा हाच एकमेव अडथळा होता. आणि म्हणूनच तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ताफ्याला अचानक हल्ला करून निकामी करणं गरजेचं होतं, जेणेकरून जपानला आपलं काम करण्यासाठी मोकळा वेळ मिळेल. म्हणजे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की पर्ल हार्बर हे जपानचं अंतिम ध्येय नव्हतं. ते ध्येयापर्यंत पोचण्यासाठी उचललेलं एक अत्यंत गरजेचं पण हताश पाऊल होतं. ती राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठीच्या लढाईतली पहिली चाल होती. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला हा हल्ला जपानसाठी राष्ट्रीय आत्महत्येचं कृत्य ठरणार होता का? कदाचित, जसं खुद्द यामामोटो यांना सुरुवातीलाच वाटलं होतं. या संघर्षाचा शेवट तो सुरू होण्याआधीच ठरलेला होता. एका हताश राष्ट्राने निवडलेला एक मार्ग, जो त्यांना थेट विनाशाकडे घेऊन जात होता.